My dear students, I welcome you to the part 5 of the lesson quality. They lasted more terribly than ever. ते इतके भयंकर जास्त चालले जोडे की फाटलेच नाहीत. अँड आय वॉज नॉट एबल कॉन्शियसली टू गो टू हिम फॉर नियरली 2 years. आणि आता जाणीवपूर्वकरित्या मला माहीत होतं फाटलेच नाही जोडे, तो 2 वर्षापर्यंत मला त्याच्याकडे जायचं काम पडलं नाही. म्हणजे इतकी छान क्वालिटीचे जोडे होते. When at last I went, I was surprised to find that outside one of the 2 little windows of his shop, another name was painted, also that of a bootmaker, making of course for the royal family. शेवटी जेव्हा मी तिथे गेलो तर मला आश्चर्यचकित व्हायला झालं, कारण त्या 2 खिडकीपैकी एका शॉपवर दुसरंच नाव पेंट केलेलं होतं ते बूटमेकरचंच, पण दुसरं नाव पेंट केलं होतं. आणि अर्थातच त्यांनी लिहिलं होतं रॉयल फॅमिलीचे बूट मी तयार करतो. म्हणजे बा जेस्लर तयार करत असून त्यांनी भपका दाखवला नाही कधी, पण हा जो नवीन दुकानदार होता यांनी रॉयल फॅमिलीचं नाव लिहून तिथे शान मारली, भपका मारला लोकांनी यावं म्हणून. द ओल्ड फॅमिलियर बूट्स नो लॉंगर इन डिग्निफाईड आयसोलेशन वेअर हडल्ड इन द सिंगल विंडो. आणि त्याची ती जुने माझ्या ओळखीचे जे जोडे होते प्रतिष्ठित छान खिडकीत ठेवलेले एका विशिष्ट जागी त्या सिंगल विंडोमध्ये मला दिसले नाही, कारण आता नवीन दुकान आलं होतं. इनसाइड द नाव कॉन्ट्रॅक्टेड वेल ऑफ द 1 little शॉप वॉज मोर सेंटेड अँड डार्कर दॅन एव्हर. आणि आता आतमध्ये अजून संकुचित झालेलं एक दुकान होतं. म्हणजे त्याला तो वेल म्हणायचा, विहीर, अंधकाराची विहीर अजून छोटी झाली होती, अजून संकुचित झाली होती, कारण 2 पैकी एक दुकान त्या नवीन दुकानदाराने विकत घेतलं होतं. आणि ती अतिशय जास्त सेंट येत होता तिथे, आणि खूप डार्क झाली होती, अंधकारमय झाली होती, कारण आता जागा छोटी झाल्यामुळे लेदर कोंडल्या गेलं तिथे तर जास्त वास येईल ना तीव्र. अँड इट वॉज लॉंगर दॅन युज्युअल टू बिफोर अ फेस पिअर्ड आउट. आता पहिले जेवढा वेळ लागायचा खुर्चीवर बसल्यावर त्याच्यापेक्षा अधिक जास्त वेळ लागला. आणि एक चेहरा आला, अँड द टिप टॅप ऑफ द बास स्लीपर्स बिगॅन. आणि टक 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 त्या लाकडाच्या स्लीपर्सचा आवाज आला. ॲट लास्ट ही सूड बिफोर मी गेझिंग थ्रू दोज रस्टी आयर्न स्पेक्टेकल्स सेड, मिस्टर इजंट इट. तो माझ्यासमोर उभा राहिला, माझ्याकडे त्या जमलेल्या लोखंडी चष्म्यातून पाहिलं, म्हणाल, मिस्टर तुम्हीच आहात ना? हा, मिस्टर जेस्लर, आय स्टॅमर्ड, बट युअर बूट्स आर रिअली टू गुड, यू नो, सी दीज आर क्वाईट डिसेंट स्टिल. मिस्टर जेस्लर, मी थोडा अडखळत बोललो, तुमचे बूट्स खरंच चांगले आहेत आणि हे अजूनही छान आहेत दिसायला, जे मी पायात घालून आहे ते. अँड आय स्ट्रेच आउट टू हिम माय फूट. ही लुक्ड ॲट इट. मग माझा पाय त्याच्याकडे काढून दाखवलं त्याला मी बाहेर. त्याने त्याच्याकडे पाहिलं. येस, ही सेड, पीपल डू नॉट वॉन्ट गुड बूट्स इट सीम्स. तो जर्मन ॲक्सेंटमध्ये म्हणाला. येस, ही सेड, पीपल डू नॉट वॉन्ट गुड बूट्स इट सीम्स. असं वाटते लोकांना चांगले जोडे नको. टू गेट अवे फ्रॉम हिज रिप्रोचफुल आईज अँड व्हॉइस आय हेस्टिली रिमार्क, व्हॉट हॅव यू डन टू युअर शॉप. आता त्याच्या त्या तिरस्कारयुक्त आवाज आणि डोळ्यातून मी पटपट दूर व्हायचा प्रयत्न केला आणि घाईघाईने मी एक शेरा दिला, व्हॉट हॅव डन टू युअर शॉप. तुम्ही तुमच्या दुकानाचं काय केलेलं आहे. आता लेखक घाबरला का, कारण तो समाजावर टीका करत होता चांगले जोडे नको आहे म्हणून. तो लेखकावर नव्हता करत, पण लेखकाला दुःख होत होतं की बा एवढा चांगला कलाकार आहे हा, आणि याला अजूनही भरपूर काही सहन करावं लागत आहे. ही आन्सर्ड क्वाइटली, इट वॉज टू एक्सटेन्सिव्ह, डू यू वॉन्ट सम बूट्स. तो म्हणतो इट वॉज टू एक्सपेन्सिव्ह. आता तो जर्मन उच्चार करतात त्याचे वेगळे लिहिलेले आहे इथे. त्याने शांतपणे उत्तर दिलं की ते खूप महाग होते, तुम्हाला काही दुसरे बूट्स पाहिजेत का. आय ऑर्डर्ड 3 pairs, दो आय हॅड ओनली वॉन्टेड 2 अँड क्विकली लेफ्ट. मला 2च पाहिजे होते, तरी मी 3 जोड्यांची ऑर्डर दिली, कारण जेस्लरसाठी मला ती ऑर्डर द्यायची होती. आय हॅड
I do not know quite what feeling of being part in his mind of a conspiracy against him, or not perhaps so much against him as against his idea of boot. मला माहीत नव्हतं. मला वाटत होतं की त्याच्या मनात असं होतं आहे का बस समाज माझ्या विरुद्ध कट कारस्थान करत आहे, मी एवढी चांगली जोडी देऊनही माझ्याकडून कोणी जोडे खरेदी करत नाही आहे, किंवा त्याला वाटलं की मी त्याच्या जोड्याविरुद्धच काही कट करतो आहे का, म्हणून मी 2च्या ऐवजी 3ची ऑर्डर दिली. वन डज नॉट आय सपोज केअर टू फील लाईक दॅट. मला वाटते कोणी अशी काळजी करायला नको. दुकानदाराच्या भरोश्यावर थोडी होतो मी, पण तरी मला त्याच्याबद्दल वाटत असल्यामुळे मी त्याची काळजी करत होतो. फॉर इट वॉज अगेन मेनी मंथ्स बिफोर माय नेक्स्ट व्हिजिट टू हिज शॉप. मग पुन्हा भरपूर महिने झाले त्यानंतर मी नेक्स्ट व्हिजिट केली त्याच्या शॉपला. पेड आय रिमेंबर विथ द फिलिंग, ओ वेल आय कांट लिव्ह द ओल्ड बॉय, सो हिअर गोज. परहॅप्स इट विल बी हिज एल्डर ब्रदर. फॉर हिज एल्डर ब्रदर आय न्यू हॅड नॉट कॅरेक्टर इनफ टू रिप्रोच मी इवन डमली. मला आठवते मी गेलो, पैसे दिले. मी म्हटलं त्याला मला तुझ्याच भावाकडून करायचे आहे, तर हे पैसे तू ठेव. कारण मोठ्या भावाची तेवढी हिंमत नव्हती की बा मला तिरस्कारयुक्त बोलावं किंवा समाजावर राग माझ्यासमोर काढावा. इवन डमली म्हणजे इनडायरेक्टलीसुद्धा त्याच्या मोठ्या भावाची हिंमत नव्हती. अँड टू माय रिलीफ इन द शॉप देअर डिड अपियर टू बी हिज एल्डर ब्रदर हँडलिंग अ पीस ऑफ लेदर. आणि मलासुद्धा आनंद झाला त्याच्या मोठ्या भावाला पाहून. त्याच्या हातात एक चमड्याचा तुकडा होता, तो हाताळत होता तो. वेल मिस्टर जेसलर, आय सेड, हाऊ आर यू? जेसलर, कसे आहात तुम्ही? ही केम क्लोज अँड पिअर्ड ॲट मी. तो जवळ आला आणि माझ्याकडे टकलवून पाहिलं त्याने. आय एम प्रिटी वेल, ही सेड स्लोली. म्हणजे आय एम प्रिटी वेल, मी फार चांगला आहे. हळूच म्हणाल तो. बट माय एल्डर ब्रदर इज डेड. माझा मोठा भाऊ मरण पावला आहे. अँड आय सॉ दॅट इट वॉज इंडीड हिमसेल्फ, बट हाऊ एजेड अँड मॅन अँड नेवर बिफोर हॅड आय हर्ड हिम मेन्शन हिज ब्रदर. मच शॉक्ड आय मर्मर, ओ आय एम सॉरी. पाहता इथे कशी चूक झालेली आहे. जेव्हा लेखक गेला, लेखकाला वाटलं त्याचा मोठा भाऊ दुकानात आहे, पण होता तोच जेसलर. पण त्याचं वय इतकं वाढल्यासारखं वाटत होतं की हा मोठा भाऊ वाटत होता. मग हा जेसलर काय म्हणतो, माझा मोठा भाऊ गेला, मी तोच आहे. मग मी त्याला म्हटलं, हो हो, मला माफ करा. येस, ही आन्सर्ड, ही वॉज अ गुड मॅन, ही मेड अ गुड बूट, बट ही इज डेड. तो चांगला माणूस आहे, चांगले जोडे बनवायचा, पण तो आता वारला आहे तो. अँड इट टच द टॉप ऑफ हिज हेड. डोक्यावर त्याने स्पर्श केला. वेअर द हेअर हॅड सडनली गॉन ॲज थिन ॲज इट हॅड बीन ऑन दॅट ऑफ हिज पुअर ब्रदर, टू इंडिकेट आय सपोज द कॉज ऑफ डेथ. त्याने केसाला हात लावला, तिथले केस खूप थिन झाले होते आणि बहुतेक त्याला सांगायचं होतं माझ्या भावाचा मृत्यू डोक्याच्या आजारामुळे झाला. ही कुड नॉट गेट ओव्हर लुझिंग डू अदर शॉप. आता त्याला सहनच झालं. आम्ही दुसरं दुकान गमावलं ना, आमच्याजवळ आता पैसे नव्हते दुकान चालवायला, माणूस ठेवणं परवडत नव्हतं. कारण आता कंपनी जोडे हे करायला लागली प्रोड्यूस. पहिले लोक आमच्याकडून करून घेत होते, आता मशीनद्वारे होत आहे. तर आमचं एक दुकान बसलं, त्याला तो शॉक बसला. डू यू वॉन्ट एनी बूट्स? तुम्हाला बूट्स पाहिजेत का काही? अँड ही हेल्ड अप द लेदर इन हिज हँड. इट्स अ ब्युटिफुल पीस. आणि ते आपल्या हाती घेतलं लेदर, ते चांबडं आपल्या हाती घेतलं. म्हणलं हे फार सुंदर तुकडा आहे हा लेदरचा. आय ऑर्डर्ड सेव्हरल पेअर्स. इट वॉज व्हेरी लाँग बिफोर दे केम, बट दे वर बेटर दॅन एव्हर. मग मी अनेक जोड्या ऑर्डर केल्या, तर ते पोचण्यापूर्वी भरपूर वेळ झाला होता ते जोडे पोचण्यापूर्वी. परंतु ते इतके सुंदर होते की याच्या आधीचे कोणतेच जोडे सुंदर नव्हते एवढे. वन सिम्पली कुड नॉट विअर देम आउट. म्हणजे इतके चांगले होते की घालून बाहेर जायची सुद्धा इच्छा नव्हती, इतके सुंदर दिसत होते. अँड सून आफ्टर दॅट आय वेंट अब्रॉड. लगेच मी मग विदेशात गेलो. पहा, काही गोष्टी अशा असतात, इतक्या चांगल्या असतात की त्या वापरायची सुद्धा इच्छा होत नाही. तसंच काही जोड्यांचं आहे की जोडे बाहेर नवीन पायात घालायची इच्छासुद्धा होत नाही, असं वाटते खराब होते. मग त्याने इतके सुंदर केले होते जेसलरनी की लेखकांच्या मनात तोच विचार आला. इट वॉज ओव्हर अ इयर बिफोर आय वॉज अगेन इन लंडन. 1 वर्षापेक्षा जास्त कालखंड झाला, मी लंडनमध्ये मग परत आलो. अँड द फर्स्ट शॉप आय वेंट टू वॉज माय ओल्ड फ्रेंड्स. आणि पहिलं दुकान कोणतं होतं तर गेलो तो माझ्या जुन्या मित्राच्या दुकानात. आय हॅड लेफ्ट अ मॅन ऑफ 60. आय केम बॅक टू वन ऑफ 75, pinched and worn and tremulous, who genuinely this time did not at first know me.
मी 60 वर्षाचा माणूस सोडून गेलो होतो. मी जेव्हा आलो होतो तुम्हाला 75 वर्षाचा वाटायला लागला होता. म्हणजे पहा, एका वर्षातच त्याचं वय 15 वर्षांनी वाढल्यासारखं झालं. थकलेला होता, गांजलेला होता, थरथर कापत होता आणि यावेळी खरोखरच त्यांनी मला पहिल्यांदा ओळखलं नाही. ओ मिस्टर जेसलर, आय सेड, सिक ॲट हार्ट. माझं हृदय एकदम बसलं. माझं मन खाली बसायला लागलं. मी नाराज व्हायला लागलो. ओ मिस्टर जेसलर, हाऊ स्प्लेंडेड युअर बूट्स आर. तुमचे जोडे किती सुंदर आहेत. सी, आय हॅव बीन वेअरिंग दिस पेअर नियरली ऑल द टाईम आय हॅव बीन अब्रॉड. पहा, मी तुमचेच जोडे वापरले. मी हे जोडे सतत तिथे घालून होतो विदेशात. मी याशिवाय मी दुसरे जोडे घातले नाहीत. अँड दे आर नॉट हाफ वन आउट आर दे. आणि ते पहा, अजून अर्धेही खराब नाही झालेले आहेत. पहा किती चांगले आहेत. तुम्ही किती छान केलेले आहेत. हिअर वी कम टू द एंड ऑफ पार्ट 5. My dear students, thank you very much.